चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड आता घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की मोदी सरकारने सोयाबीनच्या हमी भावात केली आता या ठिकाणी भरघोस वाढ, मग अशा परिस्थितीमध्ये याचा सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम, आणि याला जोडून सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की मोदी सरकारच्या हमी भावातील वाढीमुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे किती प्रमाणात होऊ शकते या ठिकाणी वाढ। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तरच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यावर येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की मोदी सरकारने सोयाबीनच्या हमी भावात केली भरभक्कम वाढ, याचा परिणाम आता खुल्या बाजारातील सोयाबीनच्या दरावरती इथून पुढे कशा पद्धतीनं होऊ शकतो, आणि या परिणामामुळे इथून पुढे देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात किती वाढ होऊ शकते। चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नाचं घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की मोदी सरकारने नुकतेच या ठिकाणी खरीप हंगामातील 14 पिकं होते त्यांची MSP वाढवली। सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीनची MSP म्हणजे मागच्या वर्षीचा हमी भाव 2024-25 साठी होता 4892 रुपये प्रति क्विंटल। याच्यामध्ये मोदी सरकारने 436 रुपयाची भरघोस वाढ करून सध्या आपण 2025-2026 ची आकडेवारी बघितली तर सोयाबीनचा हमी भाव आता 5328 रुपये प्रति क्विंटल इथं आहे। आता हमी भाव वाढला की आपल्याला या ठिकाणी आशा जागृत होतात की सोयाबीनचा बाजारभाव खुल्या बाजारात सुद्धा वाढेल। मागच्या वर्षीचं बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव जो होता या ठिकाणी 4100-200 होता आणि हमी भाव कुठेतरी 4892 होता। म्हणजे सोयाबीन बाबतीत तरी हमी भावाचं घेणं देणं तेवढं आपल्याला दिसत नाही, परंतु एक मात्र गोष्ट आहे की यंदाच्या वर्षी सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता, अमेरिकेतील सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता, आणि त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी बघितलं तर सोयाबीनचा हमी भाव वाढलेला आहे। या 2-3 असणाऱ्या गोष्टींमुळे आपल्याला दिवाळीनंतर ॲक्च्युअल या हमी भावाची खरेदीसाठी उपयुक्तता जेव्हा येईल त्यावेळेस मात्र सोयाबीनचा भाव याच्यामुळे 4,500 ते 5,000च्या आसपास ओपनिंग करताना दिसू शकते असं जाणकारांचं मत आहे। म्हणजे सध्या जरी इम्पॅक्ट पडणार नसला तरी दिवाळीनंतर याच्यामुळे 400-500 ची तेजी सोयाबीनच्या दरात येऊ शकते असं जाणकारांचं इथं मत आहे। याबद्दल तुम्ही सहमत आहात का? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। मला वाटते व्हिडिओ तर आवडला, त्याच्यामुळे व्हिडिओज पण लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर करा, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करून घ्या। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत। मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे, कास्तकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो खूप खूप आभार।